जेवून झाल्यावर आपण जाणार आहोत दीपेश चव्हाण यांच्या पत्रिका फोल्ड करायला लग्नाच्या. बघू, मोस्ट वेटेड मुवमेंट होता. मी त्याला महिनाभर आधीपासून विचारतो, अरे पत्रिका कधी येणार, पत्रिका कधी येणार आहे. त्या काल परवा आल्यात. आज त्याला हळदी कुंकू आणि फोल्डिंग करायचं काम आहे, तर त्यासाठी जाणार होता. तर आपल्या व्लॉगमध्ये आराध्याची मम्मी अस्मिता उर्फ गुड्डी जोशी. काय जेवायला येऊ? जेवायला आराध्य काय करतो? झोपला? आराध्याला नाही घेत व्हिडिओत. लवकर ये, पत्रिका फोल्ड करायच्यात. 1200 आहेत. येडी आहेस की काय? इकडे दीपेश चव्हाण यांच्या लग्नाच्या पत्रिका. ऋषी, तू आतापर्यंत किती फोल्ड केल्यास? 4. मी 4 नाही 400 केलेले आहेत. 400. तो मैं क्या करूं रे? अबे ओ टोटल 1000 आहेत. ओके, म्हणजे या 600च राहिल्यात. ओके, आणि त्या बॉक्समध्ये आहेत त्या त्या वेगळ्या पर्यंत म्हणजे आउटवर्डच्या लोकांना वाटायच्या आहेत. आपला कसा मोठा जाऊ आहे ना. बरोबर बरोबर, नो प्रॉब्लेम, चालेल. बरेच ऑर्डर घेतलेले आहेत ना. हो हो हो. ते गिरगावचा ॲड्रेस आहे की गोरेगावचा आहे? ते चुकून झालेलं, माझ्याकडून चूक झालेली ती. ठीक आहे, चालेल. आय ॲडजस्ट. आय ॲडजस्ट. जुईली चव्हाण, आपण काय लिहिताय पत्रिका? काहीतरी कुठेतरी काहीतरी गडबड झालेली दिसते. करेक्शनचा इथे जबाबदारी घेतलेली आहे. काय तारीख चुकवली? अय्या अय्या अय्या. हे वेद, हे वेद, वेद, हे आर्याचा पोरगा टिवटिव करतोय. त्याला खट्ट्याला काय लागतच असतं काय? कानाला काय लागलंय? ऋषिकेश बने यांचे स्वागत आहे. दीपेशचा साखरपुडा 12 तारखेला आहे. हळदीच्या लग्नाला यायचं आहे. क्या बोला तूने? यायचंय. काहीतरी जेवण आज मटण जेवण आलेले दिसत. का हो, कुठे गेलेलास पण? कोणाच्या? ऋषी, फोकस आता तुझ्यावरच राहणार आहे. तुलाच कंटेंट द्यायचं युट्यूबवर. कपड्यांचा व्लॉग आज एडिटिंगला जाणार आहे. उद्या संडेला ऑल पूर्ण एडिट होणार आहे. पूर्ण त्या व्लॉग मध्ये फक्त एवढंच ऐकायला येईल. बीप 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 एवढंच चालेल. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आणि त्या हाऱ्याचा पोरगा डान्स करताना, ए वेद इकडे बघ, इकडे बघ, कॅमेऱ्यात बघ, हाय कर, हाय असं कर, असं. मराठी बोला, इंग्लिश नाही समजत. ए इकडे नमस्कार कर, नमस्कार. असं बोल ना. मराठी मराठी. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. सॉरी या सर, माहिती आहे तुम्ही वरळीचे जावई आहात. वरळीचे नाही, सॉरी, शिवडीचे जावई आहात. आम्हाला नेलं सँडविच खायला. ते फ्रेंच फ्राईज पोटभर खाल्ले. खाली बसते तू. हा, पत्रावली ऋषी बने यांनी खाली बसायला लावलं. कारण बसल्यावर पट्टा आणि ते टिश्यू पेपर लपवलेत, त्याचा काय विषय होता सर? सासरवाडीचे टिश्यू. आपण तो आता सांगू शकत नाही कारण ते गरम आहे. हे पत्रिका दाखव इकडे. आतमध्ये बघ, अशी बघ. नाही हा प्रोफेशनल पत्रिका फोल्डर बघ. ऋषिकेश चव्हाण स्वतः एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. उद्या सुट्टी आहे ऋषी? नाही, कामावर जायचंय. ऋषी पत्रिका इकडे दाखव जरा. हिची तिरी पण ती ओळखता येत नाही. तिरीला फोल्ड कर. या तिरी ही 2ची 3 करणारे जुईली नागेश चव्हाण. ते एकचे आता 2 होणार आहेत लवकर. हो, लवकरच एकाचे 2 होणार. शर्मा गई, हिंदुस्तानी लड़कियां कितनी अच्छी होती हैं. अरे सफारीचा मांडव ग्राउंड मध्ये एकला पाणी मारा. इकडे पुकार दिला पहिला. इथे पहिला पुकार आहे. इकडे अंतिम काही क्षणांचे सोबती. हो, काही क्षणांची सोबती आणि प्रत्येक क्षणोक्षणी व्हॉट्सअपवर मेसेज जाणारी
की आता एवढ्या पत्रिका झाल्यात ऋषिकेश चव्हाण यांना बोलून बोलून दमलेले दीपेश चव्हाण पोट ठेव बाबा पोट ठेव. आणि तर प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर जाते. पण हा का बोलतोय ह्याचं पुन्हा पुढल्या वर्षी आपलं काय म्हणणं आहे सर? त्या गोष्टीला थोडासा आपण फॉरवर्ड करू. अजून एक माझा आपला बॅनर लावायला लागेल हो. हे घे, हे सरळ ते सरळ. चिरंजीव दीपेश ची सौका दीक्षिता शुभ विवाह सोहळा. साखरपुडा समारंभ शनिवार 13/12/2025 दुपारी 4 वाजता. हळदी समारंभ रविवार दिनांक 14/12/25 सकाळी 9 वाजता. विवाह स्थळ नांदईपाडा थळेपाडा झिराड अलिबाग जिल्हा रायगड. हे विवाह सासरवाडीला आहे. त्यांच्याकडे पाहुणे येतील ना सगळे. आपण बुटं दाखवायची चला आफ्टर बघू. ऋषी आपल्याला गुजरातला जायचंय की मग मैदान क्रमांक 1 वर आहे. बाबू तू झोपशील काय? आणि ओपन टेज असणार. बेबी अजून एक काम कर ना, ते निमंत्रक मध्ये माझं नाव आहे ते पण खोड. कारण पत्रिका ऋषी बने असं बोललाय की मी स्वतः वाटेन तुम्ही कोण ना आले तर. नियोजन नीट झालं पाहिजे मुंबईचं. मेन म्हणजे विषय असाच आहे की काही गोष्टींमुळे क्रेडिट कडे वाढवत भेटत. तर दीपेश चव्हाण यांच्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे, निमंत्रक मध्ये जो 5 नंबरचा नंबर आहे दीपेश 8828 वाला, त्या नंबरवर बिंदास कॉल करा. तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सेवा फ्री फक्त मुलींसाठी ऑफर आहे. पिकअप अँड ड्रॉप सेवा मिळेल ते पण बुलेट वरून. सीट लावली हा. नाही बुलेट सीट लावले. फक्त एवढ्या कामासाठी आपण सीट लावले बुलेटची पाठीमागची. काम चालू आहे हो. होल्डिंगला नाही हो पाहतो. बॅटर मोठा आहे. तुला काय माहिती? तारीख कोण झाली? म्हणून लेट झाला काय रे? बेबी हे बेबी इकडून उठ. हे तुली उठ ग. हे बघ इथे पत्रिका सोडून खाली असेल. म्हणजे हलवा तर दुकान इकडं आवाजला जुनीचं. पण तुझा आजचा रात्रीचा जो टार्गेट होता तो पूर्ण झालाय का या कॉफी सोबत? तू निव्वळ कॉफी प्यायला आलास ना इकडे आणि विचारलंस एवढ्याच पत्रिका? तो आधी काम करून आलेला आहे. ओके. समाजसेवक गाडी गेलेली पुलाखाली. ओके. असा दिसतो आपण कधी दीक्षा एकदाच लाईनीत लावून ठेव नाही ते वेळ लागतो. आणि एकदाच टाप 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 करत लावा चल. ना तुम्ही तुम्ही लावून द्या मग लाईनीत मग मी टाप 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 करीन. किती वेळ लागेल लाईनीत लावायला? बेबी जा तिला मदत कर. शेवटचं वर्ष आपलं आहे. पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे. पुढच्या वर्षी तिकडे हे माझ तुझ्या आला माझा बेबी जा बेबी जा.
लवकर आवरून घ्या चला. जरा इकडे खाली खाली जोपर्यंत तुझं. हे बघा हे पहिलं घे. काय आहे हे बघ. ब्रँड ठेवले ब्रँडच्या पाठी ब्रँड या या ब्रँडच्या पाठी ब्रँड ब्रँडच्या पाठी ब्रँड. अशी नाही ठेवायची इकडे बघ. रोहन फोन ठेवायची पद्धत सांग जरा यांना. असं इकडे बघ. हा फोन विकायचा आहे ना दीपेश? नाही विकायचा आहे. बेबी तुला कसं वाटतंय हे हळद कुंकू लावताना पत्रिकेला? चांगलं वाटते. आता कामं करते पण नंतर कामं सांगून येणार. मग नंतर तुझ्या लग्नाची कशी काय तयारी? तेव्हा तुम्ही करणार आणि मी बसून फक्त हळद कुंकू मुलं नाही लावत बाळा. असं लिहून ठेवलेलं. पहिला हळद कुंकू सगळं पत्रिकेला मुलीनीच लावतात. एका पत्रिकेला मी गुड्डीच्या लग्नाच्या सगळ्या पत्रिकांना तिनेच लावलेलं. 100%. मी बघितलंय. कधी आलेलाच बघायला. आणि मामी तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला तुमच्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटतात काय? जरा तुमचा काहीतरी अभिप्राय द्या. सगळे नाचतात का पण मला कळत नाही कॅमेराला. मामी हा लाजायचा विषय ना. इंस्टाग्रामवर तुमच्या स्टोऱ्या बऱ्याच असतात मामाला टॅग करून. हल्ली स्टोऱ्या बंद झाल्यात. बाबूच्यात व्यस्त झाल्यात. हल्ली बाबूच्यात व्यस्त झाल्यात. जवळपास हे अंदाजे किती झाले असेल बेबी पत्रिका? 500. तुला अंदाज बरोबर आहे का? आवाजच्या यात्रेचे पैसे तूच मोजतेस वाटतं सगळे. काय वाटतं तुमच्या लग्नासाठी या पोरी एवढी मेहनत करतात? मस्त वाटते. मग यांना काय मोबदला देण्यात येईल? त्याला असं बघून भारी वाटत असेल. काहीतरी देण्यात येईल. चालेल तेवढं लागणार तर चालेल मला. काहीतरी देण्यात येणार आहे. चालेल. बाकी तसं काय नाही आहे हळदींना वगैरे. हळदी आपल्या सकाळी 9 वाजता आहेत त्यामुळे सकाळी 9 वाजता कोण नाही आहेत अशा गोष्टींसाठी. पत्रिकेत सकाळी 9 वाजता लिहिलेलं आहे. तर तुमच्या तोंडाने जरा एक विनंती करा तुमच्या मैत्रिणींना. जर काय कोणाला काय कॉन्टॅक्ट लागला तर दीपेश या नावाच्या समोर कॉन्टॅक्ट करावा असं. त्यालाच करा काय बोलत होतात जरा सांगा. म्हणजे दीपेश बोंबट करते सांगावे. ओके आवाजच्या पोरी शोधून ठेवा जरा आपल्याला जमलेलं.